हा म्हणजे इट्स ड्रिझलिंग, पण हे बघ ना मस्त आहे ना आजूबाजूला. खरंच खूप सुंदर वातावरण दिसतंय. हो काल रात्रीपासून खूप फॉग आहे, पण मस्त वेदर यार आशू. आपण दिवसभर फिरत बसलो असतो एकत्र, फक्त तू आणि मी. गौतम, तुम्ही तिथे काम करायला गेलायत की माझ्याबरोबर गप्पा मारायला आणि फिरायला? लाजताना काय क्यूट दिसतेस यार तू आशू. ओ गॉड, तू असायला हवी होतीस. तू ना या नेचर सारखीस, एकदम फ्रेश सिरीन. आपण दोघांना फिरत बसलो असतो एकत्र, फक्त तू आणि मी. मला कविता करता येत नाही, नाहीतर एखादी नक्की गेली असती तुझ्यावर. काही या. बरं आता जा, कामं नाही करायची आहेत का? अगं फिरायचंच काम आहे. म्हणजे आता आम्ही बाहेर जाणार आहे ते मार्केट रिसर्चसाठी, त्यानंतर परत येणार आणि मग अजून नॉर्मली फिरायचंच काम आहे. मग या ब्युटिफुल नेचरमध्ये ना काहीतरी मिसिंग होतं. म्हणजे टीम आहे पण मी एकटाच फिरतोय. तूच मिसिंग होती माझी आशू. गौतम सर, निघायचं का? हा हा आलो आलो. चल आशू, जावं लागेल, नंतर करतो, ठीक आहे? भारी वाटतं ना? हा सर एकदम गावाचीच आठवण आली मला परत. इथली हवा भारीच असते यार गावाच्या साईडची. आता आपल्या मुंबईकडे केवढं पोषण असतं. पॉल्युशन. हा दॅट इज दॅट सर. इकडची हवा आहे ना ती अशी नाकात जातानाच फिल्टर होऊन जाते असं वाटतं. एकदम स्वच्छ, एकदम भारी. असं मध्ये मध्ये ना या भागात आलं पाहिजे आपण सर, जरा छान वाटतं. आमच्या गावाकडे वगैरे पण कोकणात गेलं पाहिजे. आता नाही, आता पावसामुळे जरा सगळे रस्ते बिस्ते खराब, तुला माहिती आहे शरू. जरा पाऊस बिऊस संपला की आता गणपती येतील ना, मग गावी जावंच लागतं, तुम्हाला माहिती आहे सर. अरे हो, यंदा आमची वर्सल आहे. वर्सल. म्हणजे भावकीतल्या एकाच्याच कडे वर्षभरातले सगळे सण होतात. त्यानेच सगळा खर्च करायचा असतो आणि त्यानेच सगळ्यांची सोय करायची असते. तर या वर्षी आमचा नंबर आहे. आई शपथ, मजा आहे यार तुमची शरू. अरे यार मला इमॅजिन करून पण भारी वाटतं. काय धमाल येते ना. झाल्या गप्पा मारून? गप्पा मारून झाल्या? हा गप्पा मारूया. मारा मारा, नाही गप्पा मारा. जाऊया आपण, जाऊया. हे काय, हे बघा ना, हे आले कोऑर्डिनेटर याचे. नमस्कार. 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 हे आमचे जय सर. हॅलो. गुड मॉर्निंग सर. आणि या शर्वरी मॅडम आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. झाली आहे सगळी तयारी? हो हो झाली आहे ना. मग चला. हो चला चला. चल या. मॅक, हा सर. सगळ्या गावात फिरता येणार नाही आपल्याला. सर. काही ठराविक लोकांना भेटू. हा मग एक काम करूया का, तुम्ही या इथे या घरात जा. हा सर, तुम्ही यांना घेऊन जा. चालेल. मी इकडे जाऊन बघतो. चला सर. जा. या सर. या मॅडम. नमस्कार. नमस्कार. या आपल्या गावातल्या बायका. आता हे सर आणि मॅडम तुम्हाला जे सांगतील ते नीट ऐकून घ्या तुम्ही सगळ्यांनी. चालेल. या सर, बसा. नाही नको. राहू दे. मला द्या. हे आहे अमृतधारा, मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट. या अहो ताई, पण ह्याचा आम्हाला काय फायदा? औषध घेतलं की आम्हाला आजारी असल्यासारखं वाटतं. होय तर. नाही नाही, औषध नाहीये हे. तुम्ही जसं ताक पिता, लिंबू पाणी पिता, तसं हे सुद्धा पाण्यात किंवा दुधात घालून प्यायचं. अहो जलमभर शेतीच केली की आम्ही, या औषधाची कधी गरजच लागली नाही, है ना? मी तुम्हाला एक गंमत सांगते. शेतकरी सगळ्यांची पोटं भरतो, पण शेतकऱ्याचं पोषण नीट होतं की नाही हे कधी कोणी विचारतं का? आणि सगळेच दिवस सारखे नसतात ना. म्हणजे कधीतरी असं एकदम थकल्यासारखं वाटतं, कधीतरी असं एकदम छान वाटतं. का?
कारण आपल्या शरीरात काही ना काहीतरी बदल होत असतात आणि स्त्रियांच्या शरीरात तर बदल होतातच, माहिती आहे ना सगळ्यांना. सकाळी लवकर उठायचं, घर, स्वयंपाक, शेतीची कामं, घरची कामं, जनावरं, मुलांच्या शाळा, हे सगळं करण्यातच तुमचा अख्खा दिवस निघून जातो. पण तुम्ही कधी सुट्टी घेता का? बिलकुल नाही. बारीक सारीक दुखलं खुपलं तरी अंगावर काढता, मोठं काही झालं तरी पण अंगावर काढता, हो की नाही? शरीराला ताकद आणि पोषण कमी मिळालं तरी तुम्ही तुमचं आयुष्य तसंच जगत राहता. मग त्याला पाहिजे तो आहार उपचार मिळाला पाहिजे ना. म्हणून आहे हे अमृतधारा, खास स्त्रियांसाठी. हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं सपान डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आले र सनईला पैजनाचं ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं ताई, दाखवता का? हे बघा, हे घ्या. हे घ्या मावशी. हा, बऱ्या आहात ना तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. हा, वा वा, भारी भारी. हे बघा, खास तुमच्यासाठी मुंबईहून एक औषध घेऊन आलोय. काय नाव आहे? अमृतधारा. हे दुधातनं किंवा पाण्यातनं घ्यायचं, घ्यायचं. मग एकदम व्यवस्थित राहते तब्येत. काय घेणार ना? माझ्या नवऱ्यांदर घेतलं तर चालेल का? या मालकाने नाही नाही नाही, नवऱ्याला नाही खाऊ द्यायचं. हे पुरुषांसाठी नाही, फक्त बायकांसाठी आहे. पण ते ढोसून आल्यानंतर मग काय भेटेल? खातं ना मासं. दारू ढोसून येतात. हा, दारू. दारू ढोसून आल्यावर मग काय? पण हातान भेटल्यानंतर नाही, मी एक काम करतो, आमच्या सरांशी बोलतो मी की पुरुषांसाठी काही असं औषध येत आहे का. हा, पण हे हे त्यांना नका खाऊ देऊ. हा, हे घ्या. हे नवऱ्याला नका देऊ. हा, हे नवऱ्यापासून लपवून ठेवा. पण खाल्ली सर मग काय करता? नको. मग खाल्ली सर तुम्हीच खाल्लं नको. आमच्या नाही करताना खाल्ल्यानंतर काय करता हो त्याला उपाय? मी बोलतो, सरांशी बोलतो, देतो, पाठवतो तुमच्या हा, नवऱ्याला. तुम्ही या बोलून. हा, या या.